स्वर्गासारखंच होतं सगळं बघा. एकदम कसं कोल्हापूरच्या भाषेत म्हणा एकदम कडक नादच नाही. दगड दिसतात बघा लास्ट एंडला, ते सगळे दगड वाळू खाली होते. 2004 मध्ये सुनामी आली, पण आपल्याला जास्त मोठी लाट आली नाही. लेकिन पाण्याचा प्रवाह भरपूर स्पीडला होता. रेग्युलर कसं असतं 6 तास भरती 6 तास ओटी, त्यावेळी होतं 5 मिनिटं भरती 5 मिनिटं ओटी. छोटे छोटे मासेमारी असतात, त्यांना समजलं पाहिजे की बाबा इथे पुढे डोंगर वगैरे आहे, त्यांना कळलं पाहिजे. तर काय एखाद्या दिवशी ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्यासाठी हे लाईट हाऊस बनवले. ते वर सगळे घर आहेत बघा, त्यांच्यासाठी म्हणजे राहण्यासाठी सोय केली होती. पण नंतर असं झालं की त्यांना प्रत्येक वेळेस जाणं येणं भाग नाही आणि त्यांच्यासाठी अन्न येतं. त्यामुळे आता काय केलं, 2 माणसं हायर करून ठेवलेली आहेत. तर ते काय करतात, ते दोघं इथेच. शिवाजी महाराज काळामध्ये आरमार नावाची बोट यायची, लाकडे पूर्ण नावाची. त्या बोटने दारू सामान राशन पाणी घेऊन यायचे, तिथे बोट पार करायचे. शिवाजी महाराज सिंधूर किल्ला बांधला मालवणला बघा. किल्ल्याची देखरेखसाठी छोटे 4 किल्ले बांधलेले आहेत. मालवणला 2 आहे, एक राजकोट आहे, दुसरा पदमगड आहे, तिसरा निवती किल्ला आणि चौथा रेडीचा किल्ला. त्यातला हा निवती किल्ला आहे. या निवती किल्ल्यावरून समुद्रातून कोण येतो की नाही किल्ल्याजवळ, हे बघण्यासाठी बांधलेला किल्ला आहे. आणि सगळ्यांचे चेहरे बघा कसे आहेत. कोणती बोट आहे आपली? आपली लक्ष्मी बोट आहे. आपली त्याने बोट प्रिपेअर करायला लागले. फ्यूल वगैरे करतायत. ओके, चाक वगैरे बसवतात? नाही, त्याने मोटर बसवून गेला. ओके बसवलेत, आता वरतून जाणार. मग ते म्हणजे त्यांनी विचारलं म्हणे कुठल्या स्पीडनं जायचं आहे. म्हटलं पॉवर ऑइल टाकून द्या, एकदम विमानाच्या गतीने जायचं आपल्याला. सो चला आता बोट आलेले आता. आणि एवढ्या सगळ्या इथं बोट आहेत अवेलेबल. पण असं म्हणजे सगळ्या बोटचा जो पिकअप पॉईंट आहे ते फक्त इथं आहे. हे सगळ्या बोटसाठी आता हे सगळे वेटिंगला थांबलेत. बाकी सगळीकडे बोट लावले. कुठली पण बोट बसून आनंद घेतात. तुम्हाला तिथनं हे सुद्धा पर्यटकच आहेत, आपल्या इथं आलेले आहेत भेटायला. नमस्कार. आपल्याला भेटून आनंद झाला. थँक्यू. थँक्यू. दादा भीती वाटते पण थोडी आता. काय नाही पाहिजे, पाय पसरून लांब करून बस. ठीक आहे, पोहायला तर येतच. ज्यांचं लाईफ जॅकेट आपलं लाईफ जॅकेट असतातच, त्यामुळे काही टेन्शनचं काही काम नाही. काहीच विषय नाही. फक्त आपण निसर्गाचा आनंद घेत राहायचा. आता आपण स्टार्टिंगला संगमवरती जाणार आहे. संगममध्ये तुम्हाला सिगल बर्ड्स आयलंड, क्रोकोडाईल व्ह्यू, मिनी केरळ, सुनामी आयलंड, बरोबर, देवबा गावाची माहिती, दुसरं तारकर्ली गावाची माहिती. त्याचा समुद्रात प्रवास करत जाणार डॉल्फिन पॉईंटला. ओके, तिथून प्रवास पुढे करत गोल्डन रॉक, निवती रॉक, किल्ले निवती बीच, निवती किल्ला, वर्ल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस, ओके, दुसरं खिंड बघणार आहे. असे पॉईंट आपण जाऊन येऊन बघणार आहे. ओके. आणि टोटल किती वेळ लागेल आपल्याला ह्या राईडसाठी? टोटल जाऊन यायला 2.5 ते 3 तास जाणार बोट सफरला. लास्टला मग सुनामीला होल्ड करणार. सो गाईज आता करूयात आपल्या बोट राईडला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आपली बोट राईड चालू झालेली आहे आणि दिगंबर दादा इथं उडी टाकायचा विचार करतायत. उडी टाकतो जाता ये अरे मी गाईड करतोय त्यांना की कोणीकडे घेऊन जायचंय काय. पकडाई सोडून तुम्हाला पकडायला लागेल, आम्हाला खाली बसून. टावेल बिवेल घेऊन आम्ही तयारीत झालो. सुपर. सो आता मी बोट चालवतोय. आता पाण्याला सगळं चिरत हॅपी आता पुढे चाललेत आम्हाला पॉईंटवर घेऊन. कोकणच्या राईडवर आहे आता सध्या आम्ही. आता इथं बघा ही मित्र बसलेत आमची. यो आता काय हे पण गोप्रो घेऊन शूट करायला आहे. आमचं साहेब तिकडे परशुराम पवार आता माहिती घ्याल्यात. काय
काय खतरनाक मजा आली. गोव्याला जग मारते व्ह्यू पॉइंट. आता आपल्या उजव्या साईडला हा गाव दिसतोय बघा, हा आपलं Yes. देवबाग गाव आहे. ओके. देवबाग म्हणजे मालवण तालुक्यात शेवटचं गाव देवबाग. त्याचं लास्ट इथे एंड होतो. देवबाग गाव आहे, जास्त मंदिरं झाडं असल्यामुळे देवाची बाग म्हणून त्याला देवबाग नाव दिलेलं आहे. ॲक्च्युली कसं आहे, या देवबागामध्ये भरपूर वर्षापूर्वी कोण राहायचंच नाही. एक प्रकारचं आयलंड प्रकारचं होतं. शेवटचं तारकर्ली गाव. आमचे जेव्हा पूर्वज हे कारवारचे आहेत कर्नाटकमध्ये, येऊन इथे राहिले तरी मासेमारी करण्यासाठी फिशिंग करण्यासाठी कारवारला जायचे बोट घेऊन. त्यावेळी लाकडी नाव, सॉरी आता हे फायबर झालेलं आहे, त्यावेळी लाकडी नाव असायचे. आता ह्या देवबागच्या तारकर्ली गाव आहे. आपण आलो, कर्ली नदी आहे पण पाणी खारं आहे, कारण आपल्या उजव्या साईडला पलीकडे अरबी समुद्र असल्यामुळे भरती ओटी चालू असते. समुद्रातलं भरतीच्या वेळी 6 तास म्हणजे नदीमध्ये येतं, नदीची खाडी तयार होते. पुढे संगम आहे, संगम पासून मागच्या साईडला नदीच्या साईडला 6 तास जेवढं पाणी आत जाणार 5 ते 6 किलोमीटर तेवढं पाणी खारं. त्या पुढे गोडं पाणी. फक्त पावसामध्ये 3 ते 4 महिने हेच पाणी पूर्ण गोडं असतं. ही नदी आहे, हिला कर्ली नदी बोलतात. या कर्ली नदीतून ना तार चालायची. तार म्हणजे लाकडी नाव. आता आपण घेऊन फायबर नाव आहे, त्यावेळी लाकडी नाव साईडला बॅलन्स असायचा. आता मोटर आहे, त्यावेळी लोक चप्पू चालवत जायचे. त्या लाकडी नावेला तार बोलायचे. तार ही कर्ली नदीतून चालायची म्हणून त्याला तार कर्ली असं नाव दिलेलं आहे. आता आपल्या उजव्या साईडला दिसतंय ना, आपलं गाव शेवटचं देवबाग गाव आहे बरोबर. तर देवबागचं शेवटचं टोक. आणि 2004 मध्ये सुनामी आली होती बरोबर. त्याच्या अगोदर देवबागपासून दक्षिण साईडला पूर्ण 100 मीटरचं बीच होतं, देवबागचं बीच. कोरडी वाळू. हे उजव्या साईडला दगड दिसतात बघा लास्ट एंडला, ते सगळे दगड वाळूखाली होते. 2004 मध्ये सुनामी आली पण आपल्याला जास्त मोठी लाट आली नाही. लेकिन पाण्याचा प्रवाह भरपूर स्पीडला होता. रेग्युलर कसं असतं 6 तास भरती 6 तास ओटी, त्यावेळी होतं 5 मिनिटं भरती 5 मिनिटं ओटी. पाण्याला स्पीड असल्यामुळे देवबाग बीचची वाळू पाण्याच्या प्रवाह नदीच्या साईडला फेकली गेली, ते सुनामी आयलंड तयार झालं म्हणून त्याला सुनामी आयलंड बोलतो. या गोष्टीला 21 वर्ष झालेली आहे. 2004 मध्ये सुनामी आहे, सध्या चालू आहे 25. सध्या परिस्थिती अशी आहे, गावाच्या नदीची लेवल एकच आहे. पावसामध्ये लेवल वाढते, नदीला स्पीड पण जास्त असतो. पाण्याला स्पीड असल्यामुळे हे सुनामी आयलंड कसे वाळू थोडी हळूहळू कमी होत गेले. कमी होत गेल्यामुळे कसं झालं, सुनामी आयलंड भरतीला पाण्याखाली राहतो, ओटीला कोरडं असतं. पावसाळ्यात पाणी वरती वगैरे येत असेल पुढे पावसात तुफान झाला तरच, नाहीतर नाही. कासव, व्हेल मासा आणि डॉल्फिन यांना हवेतलं ऑक्सिजन पाहिजे असतं, नाही ते मरणार. पण ते सकाळी सकाळी जास्त असतात. काय काय 5 मिनिटं खाली असतात, काय काय 10 मिनिटं खाली असतात, पण ते जास्त टाइम मारू शकत नाही. बघू आपलं नशीब कसं आहे आता, मिळत आहेत की नाही आपल्याला. सो चाललोय आता आपण वेंगुर्ला निवती लाईट हाऊस पासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत 30% दगड जमिनीच्या पाण्याच्या वरती दिसत आहेत, 70% पाण्याच्या खाली दगड आहेत. सर्वात इथे मासेमारी भरपूर होते. असं आहे बघा, सगळं पूर्ण दगड दिसतात तुम्हाला इथे. येस. सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत दगड आहेत. सो आपण आता अरबी समुद्रात जवळपास 12 किलोमीटर आलेलो आहे. म्हणजे विचार करा की किती आतमध्ये आलो असतो. आणि एक अर्ध्या ते पाऊण तासाच्या बोट राईडनंतर आपण पोहोचलो आहोत पोर्तुगीजने बांधलेल्या लाईट हाऊसपाशी. तर त्या समोरच्या बाजूला पाहू शकतात की हेच आहे लाईट हाऊस. हा पोर्तुगीज लाईट हाऊस आहे. वर्ल्ड लाईट हाऊस बोलतात. समोर दिसताना ते हे लाईट हाऊस, त्यांचं हे स्ट्रक्चर आहे बघा कसं आहे ते बघा. जवळून तरी दाखवतो लांबून. ते लोक असं खालच्या साईडला लाकडं टाकायची, आग पेटून वरून मशाल भेटायचं, असं त्यांचं स्ट्रक्चर आहे ते बघा समोरचं. वर्ल्ड लाईट हाऊस बोलतात. पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस आहे ते. या पोर्तुगीज कालीन लाईट हाऊसमुळे आपलं शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ला बांधलेला आहे त्यांच्यामुळे.
आता आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्यामध्ये असला असता. समोर दिसतात तुला पायऱ्या आहेत, बरोबर. हा, त्या दगडामध्येच कोरलेले आहेत. येस. पोर्तुगीज असायला तर बोटी कशा हाईटला असल्यामुळे त्यांच्या लोकांनी हाईटला पायऱ्या ठेवलेल्या आहेत बघ समोर. आणि आपल्या बोटच्या समोर दिसत ही भिंत आहे बघा, सामान वरती घेण्यासाठी. राईट. हे लाईट लाईटचं काम काय रात्री प्रायव्हेट बोट असतात, छोटे छोटे मासेमारी असतात, त्यांना समजलं पाहिजे बाबा इथे पुढे डोंगर वगैरे आहे, त्यांना कळलं पाहिजे. नाहीतर काय एखाद्या विषयी ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्यासाठी हे लाईट हाऊस बनवलेलं आहे. पण आता पहिला कसं होतं, गव्हर्नमेंटच्या ह्याच्याकडनं कसं माणसं हायर केलं, ते पूर्ण फॅमिलीसोबतच झालं. तुम्हाला हे दिसतं ते वर सगळे घर आहेत बघा, त्यांच्यासाठी वगैरे राहण्यासाठी सोय केली होती. पण नंतर असं झालं की त्यांना प्रत्येक वेळेस जाणं येणं भाग नाही आणि त्यांच्यासाठी आणणं येणं. त्यामुळे आता काय केलं, 2 माणसं हायर करून ठेवलेली आहेत. तर ते काय करतात, ते दोघं इथेच राहतात. आणि गव्हर्नमेंटकडनं त्यांचं एका राशन पाणी जे आहे ते आपलं निवती गाव आहे ना, निवती गावातून आपलं दर वेळेला त्यांना खाद्यपाणी दिलं जातं. यांना फक्त बनवून खायचं आहे, दुसरं काही काम करायचं नाही. फक्त इथं देखरेख करणे हे त्यांचंच काम आहे. गेस्ट वगैरे जर त्यांचे आले तर त्यांचे त्यांना गेस्ट अलाउड वगैरे ते करतात. पहिला कन्सेप्ट होती, आता कन्सेप्ट तशी नाही आहे. ते फक्त दोघंच राहतात, आता 2 जणच आणि राहतात. त्यांना गव्हर्नमेंट वगैरे सॅलरी देते. त्यांना गव्हर्नमेंट पूर्ण सॅलरी वगैरे त्यांना त्यांचं खर्चापाणी त्यांनी बघतं. नियमानुसार दोघच, फॅमिली वगैरे तसं काय family चालणार नाही. नाही. पहिला फॅमिली होती, त्यांच्यासाठी घरं बांधून ठेवले, पण आता कोण फॅमिली घेऊन राहायला येत नाही. हे बघा वर फॅमिलीसाठी तुम्हाला घर दिसतील. पहिल्या स्टार्टिंगला हे बांधलं होतं, पण कसं आहे त्यांची फॅमिली मोठी असे सगळी येऊन राहायची इथं, पण आता नाही राहते. आणि जी नाव यायची ना त्याला म्हणत तारू नाव होती त्याला. त्या नावेचं नाव तारू याच्यासाठी, कारण ते माल वाहतूक करून घेऊन यायचे, त्यांचे खाद्यपाणी पहिला मोठे मोठे बोट यायचे. आणि एवढे सगळे लोक राहायचे, त्यांना खायला अन्न पाहिजे, बाकीच्या गोष्टी पाहिजे त्यासाठी. पण आता नाही, आता फक्त दोघांचंच घेऊन येतात, ते दोघंच राहतात आणि निघून जातात. तारकर्ली साईडला पण नावाला त्यांनी तार म्हणून नाव दिलं ते तर तार वेगळे. ते तार कशासाठी, कारण ह्या नदीमध्ये जी नाव चालायची ती असायची लाकडी, आणि ती फक्त नदीतच चालायची, म्हणून त्याला तारकर्ली. कर्ली हे नदीचं नाव, म्हणजे नाव आणि नदी नदीचं असं दोन्ही धरून म्हणून तिने नाव तारकर्ली. ठेवलंय काय, हा, तारकर्ली. त्यासाठी नाव ठेवलं. बरोबर. तर तुम्ही आला एकदा कधी, तर तुम्ही पण सगळे व्हिजिट करा, बघा, चेक करा त्यांची स्ट्रक्चर बघा, त्यांना यायला जायला पायऱ्या वगैरे बनवल्या आहेत व्यवस्थित. हा स्कुबा डायव्हिंगचा पॉइंट आहे, डीप डायव्हिंग. हा दिसतंय लोक समोर बघा डायव्हिंग करतायत. हो. हे तुम्हाला गॅप दिसते बघा दगडाच्या मध्ये, इथे पाण्यामध्ये खाली उतरायचं आहे आणि पलीकडे जात नाही. गुहा टाईप आहे, एक प्रकारची गुहा टाईप आहे पाण्यामध्ये. पलीकडे दगड आहे, दगडाच्या वरून म्हणून बाहेर पडतो. ओके. तर काही आता आपण लाईट हाऊस वगैरे सगळं पाहिलं इथलं, आणि आता आपण चाललो नेवती बीचकडे. समोरचा किल्ला आहे नेवती गाव. पूर्ण जाताना आपल्या डाव्या साईडला हा डोंगर असतो बघा, त्या डोंगराच्या वरती किल्ला आहे, त्याला नेवती किल्ला बोलतात. किल्ल्यावरून या गावाला नाव पडलेलं आहे किल्ले नेवती. आणि समोर दिसतं ना बीच, त्याला किल्ले नेवती बीच, एकदम शांत बीच असते बघा समोर. येस. आता आपल्या उजव्या साईडला काळ्या कलर दगड असतो, काळ्या रंगाचा बघा, याला नेवती रॉक बोलतात. पूर्ण ब्लॅक कलरचा आहे बघा. पूर्ण उजव्या साईडला बघत जा, पूर्ण काळ्या कलर दगड बसणार बघा. नेवती रॉकच्या अपोजिटला डावीकडे हा तुम्हाला दगड असतो ना, हा आपला गोल्डन रॉक आहे. हा दिसतोय कलर, हा ओरिजिनल कलर आहे. पण सकाळच्या वेळेला कोवळा ऊन पडताना थोडा लाल कलरचा बघा, लाईटली असा गोल्डन कलर दिसतो, म्हणून त्याला गोल्डन रॉक नाव दिलेलं आहे.
शिवाजी महाराज काळामध्ये आरमार नावाची बोट यायची, लाकडे पूर्ण नावात. त्या बोटने दारू सामान राशन पाणी घेऊन यायचे, तिथे बोट पार करायचे. तिथून ती बोट जाताना या ठिकाणी घेऊन यायचे. दिसते बघा इथे आतमध्ये एक भुयार आहे बघा, आतमध्ये आहे. त्याचं सध्या भुयार बंद केलेलं आहे, त्या भुयार होतं. आणि आता कसं पाण्याची पातळी वाढलेली आहे, किनार थोडंसं जवळ गेलेलं आहे. जे पूर्ण अशी छोटंसं बीच तयार होते, दगड दिसतात ना, या दगडामध्ये वाळू साठायची पूर्णपणे, छोटंसं बीच. आणि ते कसं आहे, आरमाच्या बोट होते, छोट्या नाव्याने राशन पाणी घेऊन इथे यायचे, इथून सामान ते किल्ल्यावरती घेऊन जायचे. ओके, बरोबर. रूट होता त्यांचा. या डोंगरावर दिसतोय ना, या डोंगरावरती सिंदूरला देवती किल्ला आहे. शिवाजी महाराज सिंदूर किल्ला बनला मालवणला बघा. किल्ल्याची देखरेखसाठी छोटे 4 किल्ले बांधलेले आहेत. मालवणला 2 आहे, एक राजकोट आहे, दुसरा पदमगड आहे, तिसरा निवती किल्ला आणि चौथा रेडीचा किल्ला. त्यातला हा निवती किल्ला आहे. या निवती किल्ल्यावरून समुद्रातून कोण येतो की नाही किल्ल्याजवळ, हे बघण्यासाठी बांधलेला किल्ला आहे. याला निवती किल्ला बोलतात. तर आता आपण स्वर्गातून चाललो आता आपण आपल्या रूमवरती. आणि आता आपल्या दादांना विचारू ही राईड कशी झाली. दादा काय वाटतंय, कसे होते 2-2.5 तास तुमचे? हे बघा सगळ्यांच्या तोंडात तर तुम्ही बघितलं असालच, एकदम स्वर्ग जसं स्वर्गासारखंच होतं सगळं बघा. एकदम कसं कोल्हापूरच्या भाषेत म्हणा, एकदम कडक, नादच नाही. आलं की फक्त म्हणायचं लक्ष्मी बोट कुठे आहे, तुम्हाला स्वर्गात नेऊन आल्याशिवाय राहणार नाही. एक नंबर. तुम्ही मित्रांनो सगळेजण एकदा व्हिजिट करा आणि सगळ्यांचे चेहरे बघा कसे आहेत. दादा वाटतं तर गाईज बघा, आपण एवढं लांब येतो, एवढं समुद्र पाहतो आणि अशा आपल्याला महापुरुष जेट्टी जे आहे इथं जरी आला तर कसं आहे, इथं भरपूर तुम्हाला वेंडर्स भेटतील, भरपूर तुम्हाला माणसं भेटतील तुम्हाला. पण कसं आहे, प्रवासाची मजा तवाच येते जेव्हा आपण समुद्रात आपल्याला आपल्यासारखा माणूस भेटतो, जो सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर इन्स्ट्रक्शन देऊन, माहिती देऊन आपल्याला सगळ्याचं रायडिंग करवतो. तर आम्ही आता इथं आलेलो आहोत आणि आम्ही आता ह्या बोटमध्ये जे फिरलो, ह्या बोटचं नाव आहे लक्ष्मी बोट. तुम्ही जरी आला तर आवर्जून सांगा आम्हाला लक्ष्मी बोटमध्येच आहे. आणि आपले हे आवडते व्यक्ती संजय दादा ह्यांनी एवढ्या उत्तम प्रकारे आम्हाला राईड करून दिली. तर सगळ्या गोष्टी प्रॉपर, कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, सगळ्या गोष्टी व्हिडिओ जे आपले आहेत सगळ्या करायला एकदम बेस्ट भेटलेलं आहे. तुम्हाला ते बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघितलं असालच. या व्हिडिओमध्ये बघा, तुम्ही एकदा आवर्जून बघा. आणि आला तर फक्त एवढंच म्हणायचं, आम्हाला लक्ष्मी बोटमध्ये बसायचं आहे आणि संजय दादांना भेटायचं आहे. तर तुमची राईड 100% चांगले होणार याची गॅरंटी आमची. बघा, तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा. सो भावांनो, आपण फायनली पुन्हा वापस बीचवरती आलेलो आहेत आणि फुल टू धमाल केलेली आहे. तुम्ही जर मालवणला येत असाल आणि देवबाग बीचवरून जर बोट राईड करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच लक्ष्मी बोटने राईड करा. मस्त दादा होते, इन्फॉर्मेशन पण आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह दिली. आणि बोटवर जाताना नक्कीच काहीतरी खाण्यासाठी घेऊन जा आणि पिण्यासाठी पाणी पण घेऊन जा, कारण ऑलमोस्ट 2 ते 2.5 तासाची ही बोट राईड असते. बट बाई फुल पैसा वसूल राईड आहे. सो नक्कीच इथं या, राईड करा आणि ती पण लक्ष्मी बोटसोबत. सो चला आता करूयात या ब्लॉगला इथंच समाप्त आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.